The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स यथा संकारधानस्मिन् उज्झितस्मिन् महापथे पदुमं तत्थ जायेथ सूचिगन्ध मनोरमं येवं संकार भूतेषु अंधभूते पुथुजने अतिरोचते पन्याय सम्मा सम्बुद्ध सावको। ज्याप्रमाणे मोठ्या रस्त्यावरील कचरा कुंडीने भरलेल्या ठिकाणी सुंदर तथा मनोरम कमळ उगवते, त्याचप्रमाणे उकिरड्यासम व अंध झालेल्या सामान्य जनात बुद्धाचा श्रावक प्रज्ञेने झळकतो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय आर्य उपोषथ दिनी आपल्या अकोला शहरातील पंचशील नगर खरप रोड अकोला या ठिकाणी जाहीर धम्मदेसना समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे। निमित्त आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त या कार्यक्रमासाठी आपणास उपदेश देण्यासाठी मंचावरती उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष पूजनीय भिक्खू शीलरत्नजी महातेरो आणि संपूर्ण पूज्य भिक्षु संघ भिक्खुणी संघ श्रामणेरी संघ या कार्यक्रमाचे आयोजक पंचशील नगर मित्र मंडळ तथा उपासक उपासिका ज्यांनी आम्हास या कार्यक्रमासाठी 2-3 महिन्यांपूर्वी वारंवार फोन करून निमंत्रित केले, असे श्रद्धावान धम्म उपासक प्रदीप खंडारे, त्याचबरोबर आमच्या भगिनी श्रद्धावान धम्म उपासिका श्रद्धा अवगड, पायल दंदी, 300 ग्रुप, सर्व महिला मंडळ आणि ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या कोणत्या माध्यमातून दान पुण्य केलं आहे, सहकार्य केलं आहे, आपला वेळ बुद्धी खर्च केली, अशा सर्वच दानदात्यांच्यासाठी श्रद्धावान उपासक उपासिकांच्यासाठी
तथा या कार्यक्रमासाठी दूरदूरवरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण श्रद्धावान उपासक उपासिका, भरतपूर येथून आलेल्या आमच्या उपासक उपासिका, अकोल्यातील विविध भागातून उपस्थित असलेल्या उपासक उपासिका, तेलगोटे परिवार तथा दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बाप्पा कुणाचं नाव राहिलं असेल तर आम्हाला काय ओळख प्रत्येकाची नाही, त्यामुळं मी सर्वांच्याच प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो। खरंच ज्यांनी ज्यांनी रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, त्या सगळ्याच श्रद्धावान उपासक उपासिकांसाठी विशेषतः 300 ग्रुप, 300च का बापा नाव भलतंच ठेवलं, टोप्या घालू घालू बसले इथे, तर ते 300 ग्रुप आणि सगळ्याच आयोजकांसाठी एकदा टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं अभिनंदन करा, स्वागत करा। रात्री आम्हाला पण झोप येत नव्हती, कारण जिथे आम्ही थांबलो तेथून रात्री 1 वाजला, 2 वाजला, तरी बापा आम्ही म्हटलं सकाळ झाली की काय, 2:30 वाजता भंतेजी म्हणे असं वाटत होतं जणू काही सकाळ दिवसच आहे। सगळीकडे रांगोळी काढण्याची एकदम धावपळ सुरू होती, पोरं बॅनर इकडचं तिकडं नेत होते, काय काय करत होते, असं वाटत होतं जणू काय रात्रीचाच दिवस झाला। एका समाजामध्ये जागणे की रात, मी म्हटलं भंतेजीला आपल्याकडे जागणे की रात आहे की काय आता ही, तर खरंच एवढा उत्साह, प्रचंड उत्साह हा श्रद्धेशिवाय कसा येऊ शकतो, आणि म्हणून खरोखर तुमचं मी मनस्वी अभिनंदन करेल आणि तुम्हा सर्वांच्या प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करेल। आम्ही अनेकदा अकोल्याला येतो, अनेक खेड्या गावातही जातो, अकोला शहरातही येतो, बऱ्याच ठिकाणी जातो, पण बघा भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे किंवा व्यवहारातही आपण पाहतो काही गोष्टी अशा, म्हणजे जसं की आता मोबाईल आहे, तर मोबाईल लो क्वालिटीचे पण असतात आणि हाय क्वालिटीचे पण असतात, बेसिक हँडसेट पण असतात आणि एकदम आयफोन पण असतात। तर प्रत्येक गोष्टीमध्ये उजवा आणि डावा अशी गोष्ट असते बघा। समजा चपाती चपातीच आहे, पोळ्या पोळ्याच आहे, तर काही काही पोळ्या उत्कृष्ट दर्जाच्या बनवलेल्या असतात आणि काही काही पोळ्या तर नाव ठेवत नाही बापा कोणाले, पण असं होते की डाव्या प्रकारच्या होतात, म्हणजे भाजी भाजीच आहे, पोळ्या पोळ्याच आहे, परंतु त्याच्यामध्ये डावी उजवी बाजू असते, कपडा कपडाच असतो पण डावी उजवी बाजू असते। मी हे यासाठी म्हणून सांगतो आहे की सगळीकडे फिरतोय आम्ही, श्रद्धेचे नमुने पाहायला मिळतात, धार्मिकतेचे नमुने पाहायला मिळतात कमी जास्त प्रमाणामध्ये। जेव्हा अकोल्याला येतो किंवा अकोल्याची लोक जेव्हा संपर्कात येतात, आपल्या दी ग्रेट हॅपीनेसच्या माध्यमातून तुमच्यामध्ये बसलेले किंवा नसलेले असे असंख्य लोक आहेत, श्रद्धावान उपासक उपासिका आहेत की जे आमच्या संपर्कात आहेत। मी म्हणजे इतरांना नाव ठेवतोय असं नाही आहे, पण जेव्हा या अकोला परिसरातील लोकांकडे पाहतो तेव्हा खरंच तुमची श्रद्धा, तुमची धार्मिकता ही वाखाणण्याजोगी आहे, आणि म्हणून तुमचं पुनश्च एकदा मी कौतुक करतो। बघा आता बस झालं नाही तर बापा हे याच्यावरून ऐकणारे इतर म्हणतील बापा भंतेजी तुम्ही तर आमच्याकडे येता आणि कौतुक तर अकोल्याचंच करता, तर कौतुक सगळ्यांचंच आहे, परंतु डावी उजवी बाजू जशी मी तुम्हाला सांगतोय तर तसा प्रकार आहे। आणि त्यामुळे लहान लेकरांपासून तरुण आणि तरुणी, म्हातारी लोक, सगळ्या वयोगटातली लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहे, सर्वांनी सहकार्य केलं आहे, आणि त्यामुळे तुमच्या प्रति विशेष मंगल मैत्री। आता बघा मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही, कारण माईक माझ्याकडे शेवटी आलेला आहे आणि मी तपासून घेत असतो अगोदर। डॉक्टरचं भगवंताने सांगितलं आहे की भिक्खू पण डॉक्टरसारखेच असले पाहिजे, शिक्षकांसारखे असले पाहिजे, त्यांनी अगोदर तपासलं पाहिजे पेशंटला। आता तुम्ही पेशंटच आहात, सकाळपासून बसले नाही इथे, 10 पासून बसले तुम्ही, 10 काय मला तर वाटतं किती 9:30ला आपण इथे आलो, 9:30 पासून तुम्ही इथे बसलेले आहात
आणि त्यामुळे मी तुम्हाला तपासतोय. जर प्रसन्न चेहरे दिसले तर आपण बोलत असतो, नाही तर मग भवतु सब मंगलम सुरू करत असतो. म्हणून तुमच्याकडे पाहू पाहू मी बोलतोय सगळीकडे. तर तुमच्या चेहऱ्यावर काय 12 वाजलेले दिसत नाही कोणाच्यात, घड्याळाचा शेल कोणाचा संपलेला नाही, अत्यंत उत्साह प्रसन्नता आहे तुमच्या चेहऱ्यावर, म्हणून मी बोलतो. बोलू की नको? हां, असं बोला म्हणजे बोला बा. आता परमिशन ग्रँटेड आहे. तर त्यामुळे बघा, भगवान बुद्धाचा धम्म महान आहे. बाबासाहेबांनी आपल्याला तो दिला. 67 वर्ष झाले आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी धम्मही दिला आणि हे वैभवही दिलं आपल्याला. काल कवडी मोल ज्यांचं होतं, आज एकदम वैभवामध्ये लोक राहत आहेत, नांदतायत. तुमच्या अंगावर प्रत्येकाकडे जर पाहिलं तर बापा कानात, नाकात, हातात, गळ्यात, पोटात, कुठं कुठं माय म्हणता माव ना, एवढं सोनं चांदी माणिक मोती आहे. घरातलं कपाटातलं मडक्यातून कुठं कुठं ठेवलंय ती तर गोष्ट वेगळीच आहे. तर ही सगळी देण कोणाची आहे? बाबासाहेबांची देण आहे. आणि त्या बाबासाहेबांनी ज्या अर्थी आपल्याला संविधानात्मक तरतुदी करून हे एवढं मोठं वैभव प्राप्त करून दिलं आहे, पण त्याच्यासह आपल्याला बुद्धही दिलेला आहे. आणि त्यामुळे भारतामध्ये जसे इतर समाजाचे, इतर धर्माचे लोक आपापल्या धर्म परंपरेचा, रीतिरिवाजांचा सन्मान करतात आणि त्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करतात, त्यामुळे आपणही बौद्ध आहोत. आणि बौद्ध लोकांची ही विशेष ओळख असली पाहिजे. तुम्ही थायलंडला, श्रीलंकेला जर कधी पाहाल, बर्माला जर कधी पाहाल, लाओस, कंबोडियाला जर कधी पाहाल, तर बौद्ध लोकांची विशिष्ट प्रकारची ओळख आहे. कारण त्यांच्या बौद्ध लोकांच्या आचरणामध्ये फक्त बुद्ध, धम्म आणि संघ असतो. कारण आपण वंदनेतून नेहमी म्हणतो, नती मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं येतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलम. नंतर धम्मो में, नंतर संघो में. म्हणजे बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं अजून कुठलंही शरणस्थान नाही आहे. मी फक्त बुद्धावर, धम्मावर आणि संघावर श्रद्धा ठेवेल, अशा प्रकारचं वचनबद्ध स्वतःला करून घेत असतो आपण वंदनेमध्ये. वंदना म्हणत असता की नाही? तुम्ही विहारात जात असता की नाही? घरी वंदना करत असता? बापा तुम्ही लय श्रद्धावान, तुम्ही लय धार्मिक. तुमच्याकडे काय असे काही ते नाही आहे. जसं अमरावतीला, नागपूरला, वर्धेजवळ काय काय आहे, कुठं कुठं जाता म्हणा, तुमच्याकडे नाही आहे ना? नाही. हे अशोक वाटिकेत जातात तुमच्या बापा. अशोक वाटिकेत कोण कोण जाते आम्हाला काय माहिती नाही. तर बघा, आता भंतेजींनी पण उपदेश दिला, आपल्या धम्मबोधी भंतेजींनी, आणि सुंदर असा उपदेश दिला. धम्मानंद भंतेजींनी सुंदर उपदेश दिला, यश भंतेजींनी पण सुंदर उपदेश दिला, पूर्ण भंतेजींनी सुंदर उपदेश दिला. शेवटी एक बोधकथा सांगणार आहे मी तुम्हाला, गाढवाची आणि कुत्र्याची. पण सुरुवातीला विषय असा आहे की धम्म श्रवण भगवंताचं वचन आहे. मी जी गाथा म्हणालो बघा, प्रारंभी जी गाथा म्हणालो, त्या गाथेमध्ये धम्मपदातील पुष्पवग्गातील ती गाथा आहे, पुष्पवग्गो धम्मपद. तर त्या गाथेत भगवान बुद्ध स्वतः म्हणतात की ज्याप्रमाणे मोठ्या रस्त्यावर किंवा रस्त्याच्या लगत एखाद्या उकिरड्यासारख्या, उकिरड्यासम जागेवरती, तलावामध्ये, घाण पाण्यामध्ये, कचरा कुंडीच्या तिथे कमळ उगवते. तुम्ही बुद्धगयेला कोणी कधी गेलेला आहात? तुम्ही कोण कोण गेला तुमच्यापैकी? तर तुम्ही बुद्धगयेकडे जाताना बघा, यूपी बिहारमध्ये अनेक ठिकाणी असे गाडीतून जाताना तलाव दिसतात बघा तुम्हाला. एकदम ते त्याच्यामध्ये घाण असते, असं कचरा वगैरे, गंदगी, आणि त्या पाण्यामध्ये पांढरे, गुलाबी, लाल लाल कमळाची फुलं तुम्ही पाहिले असतील बघा. कपिल वस्तूला तुम्ही हिवाळ्यात कोणी गेले असाल तर कपिल वस्तूला जिथे भगवंताच्या अस्थिवरती कपिल वस्तूच्या शाक्य लोकांनी स्तूप बांधलेला आहे, अस्थि धातूंवरती स्तूप बनवले नाही, त्या स्तूपाच्याच बाजूला थोड्या अंतरावरती बघा ती पुष्पकर्णी आहे, त्याच्यामध्ये कमळाची फुलं आहेत बघा. यूपी बिहारमध्ये अनेक ठिकाणी आहेत, आपल्याकडे फार कमी आहेत. तर कमळ चिखलातच उगवते बघा, घाणीच्या ठिकाणीच उगवते, ही त्याची विशेषता आहे. कमळ चिखलात किंवा घाणीच्या ठिकाणी उगवते. तर भगवान बुद्ध म्हणाले, ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या मार्गालगत असलेल्या घाण ठिकाणी, कचराकुंडी सम ठिकाणी कमळ उगवते, बरोबर आहे, आणि कमळ उगवते आणि ते मनोरम असते, सर्वांना आकर्षित करते, अगदी त्याचप्रमाणे
अगदी त्याचप्रमाणे कचरा कुंडी समान. बघा तुम्ही भगवंताने काय सांगितलंय, कचरा कुंडी समान. या समाजामध्ये, या जनमानसांमध्ये असे काही लोक असतात, माझे बुद्ध श्रावक आहेत, की ते आपल्या प्रज्ञेच्या बळाने झळकत असतात. माहिती आहे तुम्हाला, भगवंताचं वचन आहे. भगवंताने या जगताला काय म्हटलं, या जगतामध्ये कचरा कुंडी समान लोक आहे, कचऱ्या समान. जसं ते एक चुटकुला सांगितलं बघा. त्या दिवशी एक जणाने एक बस स्टँडला लोक जमा झाले म्हणे. कंडक्टरला, ड्रायव्हरला विचारलं, हा डब्बा कधी निघते म्हणे. डब्बा कशाला म्हणतात, लाल डब्याला, म्हणजे एस टीला लाल डब्बा म्हणतात काही काही लोक. तर त्या ड्रायव्हरला विचारलं म्हणे त्या पॅसेंजरने की हा डब्बा कधी निघते. तर ड्रायव्हर असा तसा नव्हता, तुमच्या अकोल्याचा ड्रायव्हर असेल, तर तो ड्रायव्हर म्हणे बा कचरा भरला की डब्बा निघते म्हणे. तर बघा, कचऱ्या समान लोक असतात. कचऱ्या समान म्हणजे काय, बिलकुल मूर्ख लोक असतात, नीच प्रवृत्तीचे लोक असतात, चांडाळ प्रवृत्तीचे लोक असतात, बिलकुल अप्रज्ञावान लोक असतात. त्यांना सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, धार्मिकता काय, श्रद्धा काय, दान काय, पुण्य काय, ह्याच्याशी संबंध नसतो. बघा, बिलकुल आपल्यामध्येच गर्क असतात. कालच एका आईचा फोन आला, भंतेजी म्हणे आम्ही खूप प्रवचन ऐकतो तुमचं, रोज प्रवचन लावतो म्हणे, आणि माणूस बाहेरून दारू पिऊन आला की खटकन टीव्हीचं बटनच बंद करते म्हणे, याच्यावर काय उपाय आहे. मी म्हटलं बापा आता याच्यावर काय उपाय सांगू, तिथे येऊन का कान लुचू, का चिमटा घेऊ, की मी करू काय तिथं येऊन. मी म्हटलं प्रयत्न सुरू ठेवा, जर पुण्य थोडंफार कधी उगवलं तर होईल बदल, नाही तर बापा नरकाचा रस्ता तयारच आहे. कुणाचं काय होईल, एक तर दुसऱ्याला तर त्रास देईलच देईल जीवनभर, पण जाताना काय सुखाने जाईल का असा व्यक्ती कोणी पण. तेव्हा आई म्हणे भंतेजी बरोबर आहे म्हणे तुमचं, माझा एक कर्मावर विश्वास आहे म्हणे, आणि तुम्ही सांगता ते खरंच. आता ही बुद्धाची वाणी आहे. भगवान बुद्ध म्हणाले, कचऱ्यासारखे जे लोक असतात ते बिलकुल स्वतःचंही भलं करत नाहीत, इतरांचंही भलं करत नाहीत, पण कमळासारखे, कमळाच्या फुलासारखे आकर्षक, मनोरम, सुंदर असे काही लोक असतात की ते स्वतःचंही भलं करतात आणि इतरांचंही भलं करतात. स्वतः बुद्ध धम्माचं आचरण करतात आणि इतरांनाही बुद्ध धम्माचं आचरण करण्यासाठी प्रेरित करतात, प्रेरणा देतात. जसं या मंडळाने तुम्हा सर्वांना प्रेरित केलं बघा, नाही का. एवढ्या मोठ्या भिक्खू संघाची धम्मदेशना ऐकण्यासाठी प्रेरित केले ना. दूरवरून आलात तुम्ही, कामधंदे सोडून आलात तुम्ही. आज तर रविवार आहे बाप्पा, रविवार तर लय कामाचा, पण तुम्ही त्यांच्यापैकी नाही. त्याच्यामुळं तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवा एकदा. तुम्ही रमले नाही. हे आमचे भंतेजी म्हणे जेवण उगीच दिले म्हणे लोकाला. मी म्हटलं काऊन, तर आता त्यांनी सांगितलं जेवण केले आणि काही उठून गेले म्हणे. मी म्हटलं जे उठून गेले ते भाजीतल्या वरणातल्या पळीसारखे. जशी ती भाजीतली वरणातली पळी पूर्ण वेळ त्या भाजीमध्ये वरणामध्ये राहते, पण तिला चव असते का त्या भाजी समजते काय. तसे काही लोक बौद्ध म्हणून घेतील, आंबेडकरी म्हणून घेतील, जय भीम बापा संध्याकाळी लय जोरात घालतील, आणि जयंतीच्या दिवशी संध्याकाळी तर विचारूच नका कसा जय भीम घालते. इथं एक नर आला होता वंदन करण्यासाठी. थांबा म्हणे मला वंदन करू द्या, आणि बराच वेळ असंच थांबला ते, आणि नंतर एकाला ते बाजूला घेत ते म्हणते झालं का म्हणे. मी म्हटलं बाबा याचं काय करत होता, नमाज पडत होता का अजून काय करत होता, आणि त्यालाच म्हणे झालं का म्हणे. आता तर तुम्ही तसे नाही बापा, पण असे लोक आहेत. भगवान बुद्धांनी सांगितलं की या जीवनामध्ये काही कचरा कुंडी समान म्हणजे घाण विचाराचे, घाण वर्तनाचे लोक आहेत, आणि त्या लोकांमधून काही लोक असे असतात की जे कमळा समान असतात, कमळाच्या फुला समान असतात. आणि मी तर समजतो की तुम्ही सर्वजण त्या कमळाच्या फुला समान आहात, आणि म्हणून एवढा वेळ झाला तुम्ही इथे बसून आहात, श्रद्धापूर्वक धम्मदेशना ऐकत आहात. तर भगवंताचं वचन आहे, आणि त्या वचनानुसार फार कमी या जगतात लोक असतात की ते धम्माचं आचरण करतात. तर भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की 5 गोष्टींनी युक्त काही लोक असतात. धम्मदेशना ऐकून देखील त्यांना त्याचा लाभ होत नाही. असतात की नाही काही लोक असे, माहिती आहे की नाही तुम्हाला, असतात की नाही. खरंच असतात. धम्मदेशना ऐकतील, धम्म माहीत आहे म्हणतील, बाबासाहेब माहीत आहे म्हणतील, बुद्ध माहीत आहे म्हणतील, वंदना पाठ आहे म्हणतील, सुत्त पाठ आहे म्हणतील, मला सगळं बुद्धगयेला जाऊन आलो म्हणतील, मी ध्यानाला जाऊन आलो, इकडं जाऊन आलो,
तिकडे जाऊन आलो, काय काय केलं म्हणते, आणि ढेकळाचं ज्ञान नाही, काय ज्ञानाचा पत्ता नाही बघा. घराजवळ प्रवचन सुरू असते, घराजवळ विहार असते, पण तिथे कधी जात नाही. तुम्ही नाही बाप्पा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. पण असे लोक असतात काही काही. तर भगवंताने सांगितलं की उपहास करणारे 5 प्रकारचे लोक आहेत. किती प्रकारचे? उपहास म्हणजे चेष्टा, थट्टा, मस्करी, निंदा. म्हणतो तुम्हाला शब्द समजतात ना तुम्हाला. असे काही लोक असतात की ज्यांना धम्म माहीत असूनही त्याचा लाभ होत नाही. जसं आता भंतीजींनी सांगितलं बघा, प्रसेनजित राजाने धम्मदेसनेचं आयोजन केलं होतं. राजा प्रसेनजित भगवंताच्या काळामध्ये आपल्या श्रावस्ती नगरामध्ये त्याने भिक्षू संघाला बोलावलं, भगवंताला बोलावलं, धम्मदेसनेचं आयोजन केलं. अशाच प्रकारे मोठा कार्यक्रम केला, जय्यत तयारी केली, स्टेज वगैरे उभारला, मंडप वगैरे टाकला, लोकांना बसण्याची व्यवस्था, भिक्षू संघाला बसण्याची व्यवस्था, आसन, पाण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था सगळी केली. आणि मग प्रवचन भगवंताचं चाललं. भगवंताचं प्रवचन चाललं तर त्या प्रवचनामध्ये संध्याकाळची वेळ होती प्रवचनाची. तर प्रवचन चाललं तर व्यापारी काही लोक आपल्या व्यापाराच्या गाड्या घेऊन, बैलगाड्यांच्या मध्ये व्यापारी चालायचा ना तेव्हा, आता ट्रक वगैरे आले, तर त्या काळात बैलगाड्या होत्या. तर त्या श्रावस्तीच्या जवळून काही व्यापारी आपला माल घेऊन दुसऱ्या गावी चालले होते. तर संध्याकाळ झाली, मुक्कामाची व्यवस्था इथे करावी म्हणून त्यांनी गाड्या गावाच्या बाहेर थांबवल्या, शहराच्या बाहेर. आणि शहरामध्ये कुठे मनोरंजनाचं काही साधन आहे का उपलब्ध, याचा विचार करून ते दोघेही मित्र, 2 मित्र, व्यापारी मित्र गावामध्ये गेले. गावात गेल्यानंतर त्यांना समजलं की भगवान बुद्धाचं प्रवचन सुरू आहे आणि त्या प्रवचनामध्ये आपण गेलो पाहिजे. तर दोन्ही व्यापारी मित्र जे होते, तर एक श्रद्धावान होता, धार्मिक होता, आणि एक अश्रद्धावान होता, बिलकुल धार्मिकतेचा गंधही नव्हता. तो दारू पिणारा होता, दारुडा होता, आणि एक खूप चांगला सज्जन होता. तर दोघे गेले. आता हा दारुडा अगोदर त्या चांगल्याला म्हणे, बा आपण तिथे कशाला जायचं, मस्त दारू वगैरे पिऊ म्हणे, आपण आयुष करू म्हणे, तिकडे कशाला जायचं. पण जो चांगला होता, चांगले लोक आपल्याला घेऊन जात असतात चांगल्या ठिकाणी. वाईट लोक वाईट ठिकाणी घेऊन जातील आणि चांगले लोक चांगल्या ठिकाणी घेऊन जातील. म्हणून आपल्याकडे कल्याण मित्र असले पाहिजे. कोण असायला पाहिजे? कल्याण मित्र असायला पाहिजे. जर कल्याण मित्र नाही आहे तर आपण आपल्या जीवनाची वाटचाल भलत्याच ठिकाणी करू शकतो आणि वाम मार्गाला जातो एक दिवस. मग स्त्रिया असो, पुरुष असो, तरुण असो की तरुणी असो, मित्र निवडताना आपण चांगले निवडले पाहिजे. मग ते दोन्ही व्यापारी भगवंताचं प्रवचन ऐकायला गेले. प्रवचन ऐकता ऐकता एकाचं तर मन लागलंच नाही. आता दारू पिणाराचं मन लागेल का, किंवा जे भाकरीसाठी आले त्यांचं मन लागेल का. समजा एखाद्या कार्यक्रमात भोजन करायला काही लोक आले, फक्त भोजन करायला, तुम्ही नाही, तुम्ही तर जेवले, पण समजा आता हे इकडं काय खीर वाटू लागले, आता खिरीत जीव, चहात जीव, मठ्ठ्यात जीव, काय मठ्ठ्यात काय पडलं, चहात काय पडलं, भाकरीत काय पडलं. पिढ्यान पिढ्या उपाशी होत्या आपल्या. आणि त्यामुळे आपल्या लोकांना मी नेहमी सांगतो की जिथे कुठे धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित केला जाते, तो कार्यक्रम वारंवार आयोजित केला जात नाही. म्हणून तिथे भाकरीला महत्त्व दिलं नाही पाहिजे. उपाशी राहू नये, परंतु तिथे भाकरीला महत्त्व देऊ नये. आणि त्यामुळे ते दोघं मित्र तिथे गेले खरे, पण जो दारुडा होता त्याचं मन काय रमत नव्हतं, आणि जो चांगला होता तो मन लावून ऐकत होता. तिथून निघाले प्रवचन संपल्यानंतर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी, आणि पोहोचल्यानंतर मग जो दारुडा होता तो दारू पिऊन लुडकला तिथे, आणि दारू पिऊन तिथे लुडकला की जिथून बैलगाड्या जाणार होत्या. सकाळी 500 बैलगाड्या त्याच्यावरून गेल्या बघा. मेला तो. आणि नंतरच्या काळामध्ये समजलं की तो जो चांगला होता त्या चांगल्याला पुढे जाऊन राजा बनण्याची संधी प्राप्त झाली, आणि हा जो भगवंताला नाव ठेवत होता हा बैलगाडीच्या खाली आला आणि मेला बघा. म्हणून मी हे तुम्हाला यासाठी शॉर्टकटमध्ये सांगितलं की भगवान बुद्ध म्हणाले की धम्म केवळ माहीत असून त्याचा फायदा नाही, धम्म पाठ असून त्याचा फायदा नाही, तर धम्माचं आचरण करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले 5 प्रकारच्या गोष्टी ज्यांच्यामध्ये असतात ते नेहमी नेहमी धम्माचा उपहास करतात, आणि धम्माचा उपहास करणारे जे असतात ते वाईट गतीला जातात, वाम मार्गाला जातात, स्वतःचंही नुकसान करून घेतात आणि इतरांचंही नुकसान करून घेतात. तर पहिला प्रकार सांगितला, काही लोक या जगामध्ये आहेत की ते धम्मोपदेशाचा उपहास करतात. उपहास करतात म्हणजे थट्टा करतात, मस्करी करतात.
काही काही लोक असतात बघा असे, ते काय म्हणतात, धम्म धम्म काय करतात, धम्म देसना काय करता म्हणतात तुम्ही, त्यांना काय पोट भरते का म्हणतात, कामधंदा करावं लागते म्हणतात. तुम्ही कधी ऐकलं असेल काही लोकांकडून बघा, काही लोक बोलतात आपल्याच लोकांची गोष्ट हो, इतरांना काय नाव ठेवायचं आहे, आपल्याच लोकांची गोष्ट बघा. काय धम्मदेसना म्हणत राहता म्हणतात तुम्ही, खायचं प्यायचं मजा करायची, कामधंदा करायचा, हे करायचं ते करायचं. भगवंताने असं नाही सांगितलं की कामधंदा नाही करायचा, पण भगवान बुद्ध म्हणाले धम्माचा उपदेश पण महत्वाचा आहे ना. तर भगवान बुद्ध म्हणाले काही काही लोक इथे असे आहे की धम्म देसनेची थट्टा करतात, मस्करी करतात आणि निंदा करतात, म्हणजे धम्मदेसना काही बरोबर नाही वगैरे वगैरे असे काही लोक म्हणत असतात बघा. तुम्ही ऐकलं असेल की धम्मोपदेशाची काही लोक निंदा करतात की नाही. आपल्या समाजातही काही लोक आहेत, काही संघटना आहेत, आपण जाहीरपणे बोलत नाही त्यांच्यावरती, पण आम्हाला त्याचा अनुभव येतो बघा. भंतेचं नाव काढलं, ते भंते किती सिलवान असो, गुणवान असो, विनयधारी असो, ते श्रीलंकेहून आलेले असो का भारतातलेच असो, ते किती मरमर करो, किती त्यांनी पोटतिडकीनं सांगो, त्या किती संयमाने वागो, त्यांनी राहो, भंतेचं नाव काढलं, भंते दिसलं की ते म्हणते आपल्याला पटत नाही म्हणते. आणि काय तर मी धम्माचं काम करतो म्हणते, स्वतः सांगते मी धम्माचं काम करतो म्हणते, स्वतः सांगते मी भाषण करतो म्हणते, मी प्रवचन करतो म्हणते, स्वतः सांगते मी पुस्तक लिहितो म्हणते, स्वतः सांगते मी प्रशिक्षण देतो म्हणते, स्वतः सांगते मी विहार बनवलं म्हणते. आणि भंतेचा धम्मदेसना काय ऐकायची म्हणते, भंतेला काय प्रवचन जमते म्हणते. तुमची कोणाशी अशी गाठ पडली असेल अशा काही लोकांशी, बिलकुल पडतेच बापा, अशांची संख्या तर लय जास्त आहे. तुम्हाला रोखणारे असतील असे काही लोक आमच्याकडे या, तिकडं काय जाता. आता मला सांगा, गव्हासोबत किडे पण जर रगडले तर आपलं फायदा होईल की नुकसान होईल, नुकसान होईल की नाही. गव्हासोबत किडे पण रगडले तर नुकसानच होईल ना. आता पाची बोट सारखेच असतात का. समजा तुमचे लेकर, आता आम्ही पण तर तुमचे लेकरच आहोत ना, समजा तुमचे लेकर आहेत 2-3, एक निघाला डाकू, समजा बापा समजाची गोष्ट आहे, एक निघाला डाकू आणि एक आहे सज्जन. तर जो डाकू आहे त्याच्याबद्दल काय डंका वाजवता का सगळ्या नगरामध्ये, ओ माझा पोरगा बरोबर नाही बरं का, माझा पोरगा चोऱ्या करतो, माझा पोरगा डाका पाडतो, माझा पोरगा दारू पितो, माझा पोरगा हिंसा करतो, माझा पोरगा चोऱ्या करतो, असे करता का तुम्ही, वाजवता का डंका. काय काय बाबा, सोयरिकीच्या वेळेस तर बापा दारू पिण्यात याची सगळ्या लिव्हर खराब झाले पोराचे, आणि सोयरिकीच्या वेळेस म्हणते माझ्या पोरगासारखा पोरगाच नाही म्हणते कोणाचा. बापा कायच करावं तुम्हाला, सोयरिकीच्या वेळेला म्हणते महापोरासारखा पोरगाच नाही म्हणते. याचा पोरगा कोणत्या नगरात कोणाशी याचं पटत नाही, साऱ्या लोकांचा भांडण घेऊन येते, सगळ्याला मारझोड करते, खुना करते, जयंतीला समाजामध्ये भांडण करते, जयंतीला बदनाम करते, आणि ह्यो सोयरिकीच्या वेळेला म्हणते पोरासारखा पोरगाच नाही म्हणते. मग आपला पोरगा असल्यावर त्याचं गुणगान गाता, आणि कोणतरी दान दिलाय तो चांगला जरी असेल, वाईटाचं म्हणत नाही मी की गुणगान गा वगैरे म्हणून. भगवंतानं ते पण सांगितलंय, देवदत्ताची प्रवृत्ती असलेले जे कोणी संघात असतील चिवरधारी, तर भगवंतानं सांगितलंय की तुम्ही इग्नोर करा त्यांना. तुम्हाला जर वाटते बरोबर नाहीये ना, सोडून द्या ते, पण जे चांगले आहेत त्यांची कास धरा, बरोबर की नाही. जे चांगले आहे त्यांची कास धरली पाहिजे, जे चांगले आहे त्यांच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे, जे चांगले आहे त्यांची पूजा केली पाहिजे, जे चांगले आहे त्यांचं वंदन केलं पाहिजे, जे चांगले आहे त्यांचा दान दिलं पाहिजे, जे चांगले आहे त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आपलं कर्तव्य आहे ना. धम्म वाढवायचा की संपवायचा, बुद्धाचं शासन जिवंत राहिलं पाहिजे की संपलं पाहिजे, आणि त्याची जबाबदारी कोणावरती आहे. मग 4 चाकांवरती जबाबदारी आहे, भिक्खूंवरती जबाबदारी आहे, भिक्खुणींवरती जबाबदारी आहे, उपासकांवरती जबाबदारी आहे, आणि उपासिकांवरती जबाबदारी आहे. हे 4 गाडीचे चाक आहेत धम्मरथाचे, यातून एक जरी चाक पंक्चर झालं तर धम्माचा रथ जाईल का पुढे. म्हणून भिक्खुनी पंक्चर होऊ नये, भिक्खुनींनी पंक्चर होऊ नये,
उपासकांनी पंक्चर होऊ नये आणि उपासिकांनी पंक्चर होऊ नये, कारण पंक्चर झालं तर आपल्या समाजाचं नुकसान आहे, बाबासाहेबांच्या चळवळीचं नुकसान आहे, बाबासाहेबांच्या संकल्पाचं त्यागाचं नुकसान होईल, भगवान बुद्धाच्या शासनाचं नुकसान होईल. आणि म्हणून आपण आपल्यात नाव ठेवणं, आपण आपल्यात निंदा करणं हे सोडून दिलं पाहिजे. जे भिक्खू बरोबर नाही आहे, जे चिवरधारी बरोबर, मी जाहीरपणे बोलतो नेहमी करिता की जे बरोबर नाही आहे त्यांना सोडा, त्यागा. पण जे प्रामाणिकपणे काम करतात, जे शुद्ध आचरण ठेवतात, विनयाने वागतात, शिलाने वागतात, ध्यानाने वागतात, संयमाने वागतात, त्यांना तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. आपल्या मुलासमान समजलं पाहिजे, भावासमान समजलं पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले काही लोक या जगतामध्ये आहे की ते लोक धम्म देसनेची निर्भत्सना करत असतात, म्हणजे थट्टा करतात, मस्करी करतात आणि निंदा करतात. जसं आजही तसे लोक आहेत आपल्या समाजामध्ये. काय म्हणतेची धम्मदेसना ठेवायची म्हणते. पण आता मात्र परिवर्तन होत आहे. तुम्ही पाहत असाल सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कुठे कुठे नाही बोलवत, आपल्या भंते लोकांना आता जिथं नाही तिथं बोलवत आहेत आता. आणि ही परिवर्तनाची नांदी आहे. आणि त्यामुळे मी तशा लोकांचं अभिनंदन करतो की जे परिवर्तनाच्या लाटेमध्ये येत आहेत. आणि जे लोक आखूडपणे आपल्या ठिकाणी आहेत त्या ॲटिट्यूडमध्ये, मेरे जैसा कोई नाही, मेरे जैसा कोई नाही, आमच्यासारखं कोणीच नाही, बसा जाग्यावरच. अहंकार बाळगू बाळगू, अहंकार बाळगू बाळगू तुमचा फुग्गा फुटल्याशिवाय राहणार नाही ना. गर्वाचं घर कोसळते खाली. अहो धम्म जर आहे आपल्याला माहिती, पुस्तकं जर लिहिले, पुस्तकं जर वाचले, विहारात जर जाता, वंदना जर पाठ आहे, तुम्हाला सगळंच जर माहिती आहे तर तुमच्या श्रद्धा असायला पाहिजे. माहीत असून जर श्रद्धा नाही, आणि ज्यांची तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यांची बुद्धावर, धम्मावर आणि संघावर श्रद्धा आहे तेच बुद्धाचे अनुयायी आहे. म्हणून तर येच संघा येच बुद्धा अतीताच, येच बुद्धा अनागता, येच धम्मा अतीताच, येच धम्मा अनागता, येच संघा अतीताच, येच संघा अनागता. याचा काय अर्थ होतो तुम्हाला जर समजत नसेल तर ज्यांना थोडीफार पाली भाषा समजते किंवा तुम्हाला पाली मराठी वाचता येत असेल तर त्या पुस्तकात पहा त्याचा काय अर्थ होतो. येच बुद्धा अतीताचा, अतीतमध्ये म्हणजे भूतकाळात होऊन गेलेले बुद्ध, त्यांनाही मी वंदन करत आहे. आणि वर्तमानात असलेल्या बुद्धालाही मी वंदन करत आहे. धम्म जो होता त्या धम्मालाही वंदन करत आहे, भगवंताच्या काळातल्या, त्याच्या अगोदरच्या, आताही असलेल्या धम्माला वंदन करत आहे. येच संघा अतीताच, अतीतमध्ये भूतकाळात होऊन गेलेल्या संघालाही मी वंदन करत आहे. आणि येच संघा अनागता, भविष्यात येणाऱ्या संघाला, वर्तमानातल्याही संघाला मी वंदन करत आहे. असं जर पाली भाषेतून रोज रोज म्हणता आणि आचरण जर त्याच्या उलट करता तर बापा कोणत्या बाजारात नेऊन विकाव तुम्हाला नाही बापा म्हणत मी, तशांना म्हणत आहे. तर त्यांनी विचार करावा, फेरविचार करावा की आपलं गणित कुठेतरी चुकते. जर धम्म माहीत आहे आणि धम्माची जर आपण चेष्टा करत असेल, मस्करी करत असेल धम्मदेसनेची, तर ते काही योग्य नाही. बघा दुसरी गोष्ट सांगितली धम्मोपदेशकांची. पहिली धम्मदेसनाची चेष्टा करते, नंतर धम्मोपदेशकांची चेष्टा करते आणि नंतर स्वतःचीच थट्टा मस्करी करते. बघा काही लोक असतात येतील आणि बसतील पण मन लावून बसत नाही. बघा काही लोक विहारात जातील पण विहारात समजा जे काही वंदना चालले तिथं ध्यान नाही, कोण आलं हा या बसा इथं, आणि तिथं कशाला बसले, आणि ते माईक तुमच्याकडे कशाला घेता, माझ्याकडे द्या. आणि तुम्ही कुठून आले, काय आले, मंगळसूत्र कुठून घेतले, कानातलं कुठून घेतले, पायातलं हातातलं बोटातलं कुठून घेतलं, तुमचं लग्न फार चांगलं झालं, पोराचं जुळलं का, पोरीचं जुळलं का, बापा आले कुठं ते तर पहा. अंत्यविधीला गेलं आणि वाढदिवसाच्या गोष्टी करते तिथं, आणि वाढदिवसात आलं अंत्यविधीच्या गोष्टी करते. बा असे लोक तुम्हाला भेटत असतील, भेटू देऊ नका जास्त लोक असे, आणि अशांच्या संपर्कातही राहू नका, कारण ते नुकसानच करते आपलं. डोके बहकवणारे लोक लय आहे या जगामध्ये, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आपल्याला बहकवणारे खूप लोक आहे. आणि म्हणून भगवंताने तिसरा प्रकार सांगितला बघा, की स्वतःचीच थट्टा मस्करी करून घेते, स्वतःची फजिती करून घेते, स्वतःचा उपहास करून घेते, जाते चांगल्या ठिकाणी पण तिथं मन रमत नाही त्याच. बघा तुम्ही ह्याला डिवसते, त्याला डिवसते, इकडं लक्ष जाय, तिकडं लक्ष जाय. जसं मी नेहमी सांगतो भगवंताच्या काळातही असे लोक होते.
भरपूर लोक बसले आणि त्यातले काही लोक समोर झाड होते छोटे छोटे, आता असे बसले जंगलामध्ये, त्या झाडाला असलेले पानं तोडत होते. काही लोक असे गालावर हात ठेवला ना असं वरती बघते, काही लोक असे डुलक्या देत होते. तुम्ही तर बसले टाईट मध्ये बापा. आताही तसे लोक आहे या जगतामध्ये आणि तेव्हाही असे लोक होते बघा. काही लोक असे बुटबुट करत असे मनालाच बोलतात बघा. तर भगवंताच्या काळातही असे होते, आताही असे आहेत. तर भगवान बुद्ध म्हणाले की पूर्वीचं कर्म तसं असते आणि त्याच्यामुळे सगळ्यांचंच मन इथं रमत नाही. काहींचं मन भलत्याच ठिकाणी लय रमते, पण चांगल्या ठिकाणी रमत नाही. एखाद्या हिंसा करणाऱ्याला, चोरी करणाऱ्याला, व्याभिचार करणाऱ्याला, खोटं बोलणाऱ्यांना, चुगल्या करणाऱ्यांना, निंदा करणाऱ्यांना, व्यर्थ बडबड करणाऱ्यांना, शिवीगाळ करणाऱ्यांना, दारू तंबाखूचं व्यसन करणाऱ्यांना चांगल्या ठिकाणी आणून बसवलं, बसेल का ते? कायचं बसते बापा. 2-2 मिनिटाला उठून जाते बाजूला आणि थुकतच राहते. काही ठिकाणी आम्ही पाहतो. आता तुम्ही मायबाप आहात, समजते ना. आता मायबापाचे चेहरे काय वाचता येत नाहीत का? आता मायबापच हुशार असतात का? लेकरू हुशार होते, त्याच्यामुळे लेकराला समजते आणि म्हणून लोक लक्षात येतात कसे असतात ते. मी म्हणून यासाठी तुम्हाला सांगतोय की स्वतःची सुद्धा फसगत करून घेऊ नये. चांगल्या ठिकाणी जर गेलो तिथे एकाग्र मनाने बसलो पाहिजे, श्रद्धा चित्ताने आपण बुद्धाची वाणी श्रवण केली पाहिजे, कारण आपला फायदा आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही इथून जाताना जर काही घेऊन गेलात, काही घेऊन म्हणजे हे पोटात घेऊन गेलात ती गोष्ट वेगळी. काही खाल्ल्यावर म्हणून चपाती बरोबर नव्हती म्हणते, भात बरोबर नव्हता म्हणते, वटाणे जास्त टाकले होते, मसाला जास्त टाकला होता, हे केलं होतं ते केलं. जेवणाची चर्चा फार जास्त होती आपल्याकडे. लग्नातून परतताना बाकीच्या गोष्टीची चर्चा ना बरेच कमी लोक करत असतील, पण जेवणाची चर्चा, एवढं मोठं लग्न केलं म्हणते वरणच बरोबर नव्हतं, गुलाबजामुन आता बरोबर बनवू नये का म्हणते, गुलाबजामुन त्यात ते साखरेच्या पाकामध्ये थोडेसे हे होऊ द्या म्हणते, काय म्हणतात त्याला, जिरू द्यावं का काय म्हणतात त्याला, त्या जास्त वेळ राहू द्यायला पाहिजे, कच्चेच राहिले म्हणते, पुरी तर कच्चीच राहिली म्हणते, फोडणी दिली म्हणते तेलच टाकलं आणि तेल कमी टाकल्यावर म्हणते तेलच नाही टाकलं. असे नमुने तर लय पाहायला भेटतात बापा. तुम्ही नाही तसे, पण असे लोक आहे जगतामध्ये. म्हणून भगवंताने सांगितलं की तिसरा नमुना असा आहे. चौथा प्रकार सांगितला मनुष्याचा. भगवान बुद्ध धम्म माहीत असून धम्म श्रवण करायला मिळालेला असताना देखील मूर्ख लोक असतात म्हणाले भगवान बुद्ध. काही कसे लोक असतात? मूर्ख लोक असतात. सगळं काही माहिती आहे, ऐकायला मिळते आहे, पण त्याचा ते उपभोग घेऊ शकत नाही. बाबासाहेबांनी एवढ्या महत्प्रयासाने आपल्याला बुद्धाचा धम्म दिला, पण आजही काही लोकांकडे पाहतो बघा, किमान पंचशिलेचंही पालन करत नाहीत बघा लोक. किमान पंचशिलेचं, बुद्ध धम्माचं बेसिक आहे बुद्धिझमचं. पंचशिली बेसिक आहे ना. हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये, दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करू नये. आज आम्ही पाहतो जयंतीला सुद्धा काही महानग दारू पिऊन जयंती साजरी करतात. हो, फार वाईट वाटते आम्हाला बघा की जेव्हा आम्ही पाहतो 14 एप्रिलला लोकांमध्ये जाऊन आम्ही लोकांना निहाळतो, बा लोक आहेत का, आले का ध्यानावर. फार कमी लोक ध्यानावर असतात आणि बरेच लोक कामातून गेलेले असतात, कोमात जातात. काही लोक दारू पिऊ. मी नेहमी याच्यावरती बोलतो बघा उजागरपणे. आपण रोष ओढून घेऊन बोलतो मी, कारण कोणी वंदो की निंदो याची आपल्याला चिंता नाही, कारण हे होतेच. कारण भगवान बुद्धांनी सांगितलंय की ज्या झाडाला फळं येतात त्याला लोक दगड मारणारच आहे, ज्याला फळच लागत नाही तर दगड कायले कोण मारील का दगड. म्हणून जे कोणी काम करतात भंतीजी लोक किंवा जे कोणी समाजातले लोक, त्यांची निंदा होईल की नाही? बिलकुल निंदा होईल. भगवंताला सोडलं नाही, बाबासाहेबांच्या निंदेला सोडलं नाही, संत महापुरुषांची निंदा तर होतेच. या जगामध्ये जे लोक चांगलं काम करतात, प्रामाणिकपणे काम करतात, मरमर करतात, धावपळ करतात, लोकांना सुधरवण्याचा प्रयत्न करतात, काही लोक असतात त्यांना वेड्यात काढतात. त्यांना काय समस्या म्हणते. तुम्हाला आयोजकांना काही लोक म्हटले असले यायला काय काम धंदा, या पोरीला तर काही कामच नाही म्हणते, त्यांच्याबरोबर राहणाऱ्या बायांना नाही काहीच काम नाही म्हणते, असे म्हणत असतील काही लोक. आणि म्हणून बघा, आपलं एक तत्व ठरलेलं आहे. आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे. आपण आजही गेलो उद्या जरी गेलो सोडून या जगातून, तर बाबा साहब का कारवां जो आगे आगे बढ़ाने का हम सपना लेकर चल रहे हैं, तो हम अगर आज भी चले जाते हैं
तो हमारे चैनल के माध्यम से बाबा साहब का काम जब तक ये दुनिया है तब तक चलता रहेगा और हमारा ऐसा संकल्प है। त्यामुळे मी नेहमी लोकांना सांगतोय बघा की प्रत्येक समाजामध्ये असे लोक काही असतात की ते जलशी प्रवृत्तीचे असतात बघा, जलशी प्रवृत्तीचे लोक असतात बघा की चांगलं काही चाललंय तर त्याला मागे कसं ओढायचं, त्यांची निंदा कशी करायची, त्यांची बदनामी कशी करायची, त्यांच्या त्रुट्या कशा काढायच्या, त्यांच्या चुका कशा काढायच्या, अशा प्रकारचे लोक असतात। आम्हाला त्याचे अनुभव येतात, पण आपलं तत्व ठरलेलं आहे, कोणी वंदो अथवा निंदो, हम हमारा काम प्रामाणिकपणे करते रहेंगे, मरते दम तक करते रहेंगे। कारण बाबासाहेबांच्या अनंत उपकार आहेत, त्याची आपल्याला जाणीव आहे। त्यामुळे लोकांनी कोणताही अर्थ काढू आपल्या काम करण्याचा, आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाही। आपण शेवटपर्यंत प्रामाणिकपणे काम करणार आहे हे मी तुम्हालाही जाहीरपणे सांगतोय, आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही जाहीरपणे सांगतोय। आणि म्हणून कोणी निंदा करो की कोणी वंदो, आपल्याला काम सोडलं नाही पाहिजे। म्हणून तुम्ही सुद्धा लोक काय म्हणतात त्याचा विचार करायचा नाही, आपण सहकार्य केलं पाहिजे, चांगल्या ठिकाणी गेलो पाहिजे, माणसं जोडले पाहिजे, माणसं जोडता आले पाहिजे। तोडणं तर कोणाला जमेल, हो जमेल की नाही? तोडणारे तर खूप आहेत, तोडणं कोणाला जमते, जोडता आलं पाहिजे। बाबासाहेबांनी भगवान बुद्धांनी माणसं जोडायला शिकवले। आणि म्हणून मी आता या परिषदेच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या तरुणांना पण सांगेल, या वर्षीची जी 14 एप्रिल आहे कोणाचं मिंद होऊन साजरी करू नका। जर खरंच तुमच्या रक्तात भीम असेल, बाबासाहेब असेल, जर खरंच तुम्ही बाबासाहेबांना बाप मानत असाल तर तुम्हाला मी एक बाबासाहेबांचा भीमसैनिक म्हणूनच सांगतो की कुणाकडूनही कुणासमोर अशी ओंजळ पसरून बाबासाहेबांची जयंती साजरी करू नका। आपल्या स्वतःच्या मेहनतीमधून, इमानदारीच्या पैशातून, सम्यक आजीविकीमधून जे काही वर्गणी जमा होईल प्रामाणिकपणातून, त्याच पैशातून बाबासाहेबांची जयंती साजरी करा। अदरवाईज साधेपणाने केली तरी चालेल, परंतु कोणासमोर हात पसरून जयंती साजरी करता कामा नये, हे मी तुम्हाला निक्षून सांगतोय। कारण आता जयंती एका महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे। बरेच काही लोक आपल्या समाजातले आहे, माहित आहे मला माझ्यावरती टीका होईल, तरी पण मी बोलतोय की इतरांसमोर हात पसरवतील, पावती बुक घेतील आणि जातील, साहेब जयंती आहे, साहेब जयंती आहे। अहो, त्या बाबासाहेबांना मालामाल केलं ना, काय कमी आहे आपल्याला? तुम्ही तुमच्या घरातून घ्या ना, तुमच्या घरात कमी आहे का काही? आज बाबासाहेबांनी मालामाल बनवलं ना। अरे गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल, ये भिकारी बने हैं मालामाल, ये है मेरे भीम का कमाल। हे भिकारीच तर होतो आपण, नव्हतो काय भिकारी? पाणी वाढ ग माय म्हणायचे ना आपले लोक, आपलेच मायबाप पाणी वाढ ग माय म्हणायचे। आणि आज गडगंज श्रीमंती आहे ना, जळ म्हणता जळे ना, एवढी श्रीमंती, एवढं वैभव आपल्या वाट्याला आलाय। म्हणून कोणाच्या समोर लाचारी करणं, हात पसरवणं हे आपल्याला शोभत नाही। त्याच्यात बाबासाहेबांचा अपमान होतो, त्याच्यात धम्माचा अपमान होतो, त्याच्यात बुद्धाचा अपमान होतो। लोक नाव ठेवतात, हे लोक असेच असतात म्हणतात, त्या एक दोघाला नाव ठेवत नाही, नाव समाजाला ठेवतात। त्या स्त्रिया असो, तरुण असो, तरुणी असो, मागणारे त्यांना तर नाव ठेवतील, पण त्यांच्यासह सगळ्या समाजाला लोक नाव ठेवतात। म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या आयांनो, माझ्या भावांनो, बाबांनो, जयंती साजरी करायची असेल तर प्रामाणिकपणाच्या पैशातून, आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या पैशातूनच साजरी करा। इतरांच्या समोर हात पसरून जयंती साजरी करू नका, हेही या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय। आणि चौथा प्रकार मी तुम्हाला सांगेल की भगवान बुद्ध म्हणाले, काही लोक या जगामध्ये असे आहेत धम्म श्रवण करणारे, माहीत नसताना देखील माहीत आहे म्हणते मला। असे काही लोक दिसतील बघा तुम्हाला, प्रवचन चाललं तर काय काय ठेकीन कुच 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 करते, मला माहिती आहे म्हणते काय, मला माहिती आहे, मला सर्व समजते म्हणते काय, पंचशील मला पूर्ण पाठ आहे म्हणते, मला हे सूत्र तर मला पूर्ण येतात, भंतीजीला येत नाही सूत्र मला येतात म्हणते। अरे बाबा चांगली गोष्ट आहे, येतं, पण त्याचा आव काऊन आणतं, त्याच्याहून अहंकार काऊन बाळगतं? भगवंतानं तर सांगितलं अहंकार संपवा, आणि तू तर पंचशील पाठ आहे, माताचा अर्थ पाठ आहे, तर त्याच्याहून अहंकार। भगवंतानं सांगितलं अवगुण काढून टाका, आणि तुम्ही भगवंताची वाणी माहीत असताना जर अवगुण तुमच्या अंगी बाळगत असाल, त्याची वृद्धी करत असाल, तर आपल्या श्रद्धा धार्मिकता नाही आहे। तर असे 5 गुण आहे, 5 गोष्टी भगवंताने सांगितल्या की धम्माचं श्रवण करून देखील
धम्म देसना श्रवण करून देखील धम्म माहीत असून देखील अशा प्रकारची प्रवृत्ती जर असेल, कोणकोणती? धम्मोपदेशाची थट्टा मस्करी करण्याची प्रवृत्ती आपल्यात जर असेल, धम्मदेशना करणाऱ्यांची थट्टा मस्करी करण्याची प्रवृत्ती आपल्यात असेल, स्वतःची थट्टा मस्करी करण्याची प्रवृत्ती आपल्यात असेल, मूर्ख व्यक्तीची प्रवृत्ती आपल्यात असेल आणि माहीत नसताना देखील माहीत आहे असा आणणं, अशी प्रवृत्ती जर आपल्यात असेल तर भगवंताने सांगितलंय की त्या लोकांना धम्माचा कुठलाही लाभ होत नाही. ते वर्णातल्या भाजीतल्या त्या पळी समानच लोक असतात. आणि म्हणून मी छोटासा उपदेश तुम्हाला दिला. आता सरते शेवटी छोटीशी बोधकथा सांगतो, तुमची इच्छा असेल तर. सांगू का? हां, एवढा मोठा हो आल्यावर तर सांगतोच. मग आता आमचे भंतेजी म्हणे सूर्य मावळेपर्यंत बोला. आता आभाळ भरून आलं होतं. तुम्हाला कोणाला वाटलं असेल पाऊस येईल, कसा पाऊस येईल? एवढा मोठा भिक्खू संघ आहे. हवामान खात्याचा अंदाज होता की आज पाऊस येईल म्हणून. परवालाच आम्ही बातमी वाचली की आज पाऊस येईल असं सांगितलं. जरी आज येईल पण धम्मदेसना संपेपर्यंत पाऊस येणार नाही, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. कारण इथे धम्माचा यज्ञ सुरू आहे. भगवंताची वाणी सांगितल्या जात आहे लोकहितासाठी. म्हणून सरते शेवटी तुम्हाला एक बोधकथा सांगतो. मी सांगत असतो बोधकथा. आपण बोधकथेमुळे जरा लगेच बोध प्राप्त होते लोकांना. सध्याच्या या वातावरणामुळेच, या वातावरणाचा विचार करूनच बोधकथा सांगतो. तर बघा, जंगलामध्ये अनेक प्राणी असतात. त्याच्यात गाढव पण एक असते, कुत्रा पण असते. तर झालं असं, पैज लावली एकदा राजाने. राजा कोण? जंगलाचा सिंह. सिंहाने पैज लावली की माझ्या जंगलातील जेवढे काही प्राणी आहेत त्यांची मला पैज लावायची आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने मला कुत्र्याची आणि गाढवाची पैज लावायची. जंगलाच्या दुसऱ्या टोकामध्ये सिंहासन ठेवलं होतं. सिंहासन म्हणजे बापा ही बोधकथा आहे, नाही तर तुम्ही घुसाल त्याच्यामध्ये. असं कुठं असते का? ते तसं काही नसते. तर बोधकथा. तर जंगलाच्या त्या टोकाला सिंहासन ठेवलं होतं. सिंहाने पैज लावली गाढवाची आणि कुत्र्याची. कोणती? की जो कोणी धावत अगोदर जाऊन त्या गादीवरती बसेल त्याला मी राजा घोषित करेन. लक्षपूर्वक आहे का? लय भारी आहे. तर आता कुत्र्याला वाटलं बापा आपल्यासारखं कोणी धावते का? कुत्रा धावण्यात पटाईत असते. आणि म्हणून कुत्र्याला वाटलं माझ्यासारखं गाढव काय धावेल. तर कुत्रा एकदम बिनघोर होता, बिनधास्त होता की मीच जिंकतो म्हणून. तर कुत्रा आणि गाढव पैज सुरू झाली. निघाले दोघेही. आता दोघेही निघाले तर कुत्र्याचं गणगोत लय जास्त असते. माहिती आहे तुम्हाला? कुत्र्याचं गणगोत फार जास्त असते. कुत्रा निघाला खरा, पण मध्ये गणगोत भेटत होतं. आणि गणगोत भेटल्यावर काय होते तुम्हाला माहिती आहे नाही का? अपने गली में शेर बनता है पर दूसरे की गली में जाने के बाद कमजोर बनता है. तर कुत्र्याचं तसंच झालं. निघाला कुत्रा फास्ट धावत, पण गेला पुढं की लगेच पाहुणे भेटायचे. जातो कसा पुढं. प्रत्येक ठिकाणी गाढवानं दुसरा रस्ता पकडला. गाढव निघालं, याला पाहुणा भेटेना, कोणी भेटेना. हे गेलं जाऊन त्या सिंहासनावर बसलं. पण कुत्र्याच्या मनात हाच भाव होता की मीच जिंकतो. माझ्यासारखं कोण आहे. पण मध्येच पाहुणे भेटत होते, आपलेच लोक. कुत्रा गेला कसा तरी तिथपर्यंत. पाहतो तर गाढव सिंहासनावर बसलेला. कुत्र्यानं खाली मान घातली आणि कुत्र्यानं विचार केला, आपल्याच लोकांनी आपली फजिती केली नसती तर गाढव गादीवर बसला नसता. तुम्ही सुज्ञ आहात. या बोधकथेतून काय म्हणायचं आहे हे तुम्हाला सहज कळू शकते. तेवढी तर बुद्धी आहेच बापा तुम्हाले. कालच आचारसंहिता लागू झाली. आपण काय राजकारणाचं बोलत नाही. बोधकथा सांगितली तर सुज्ञपणा वापरा, बुद्धीचा वापर करा. बाबासाहेबांच्या महान त्यागाची जाणीव ठेवा आणि आपल्या समाजाचं भलं करण्यासाठी
तन मन धन तुमचं कुर्बान करा, कारण बाबासाहेबांनी जीवाचं रान केलाय. रमाई गेल्यानंतर देखील, राजरत्न गेल्यानंतरही देखील, रमेश, गंगाधर आणि इंदू गेल्यानंतर सुद्धा बाबासाहेब थांबले नाही. जर बाबासाहेब थांबले नाही या गोष्टींमुळं, तर याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी आपल्या घरात घडत असतील का कोणत्या? तुम्ही कल्पना तर करून पहा. 4 लेकरं गेले की हो, 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली का परवा? तुम्ही कल्पना तर करून पहा. जर यदा कदाचित बाबासाहेबांनी असा विचार केला असता की माझ्या संसाराकडे, माझ्या कुटुंबाकडे मी दुर्लक्ष करतोय म्हणून माझी पत्नी अकाली मृत्युमुखी पडली, माझा राजरत्न गेला, माझा गंगाधर गेला, माझा रमेश गेला, माझी इंदू गेली, आणि काय करू मी समाजासाठी काम करून? तुम्ही कल्पना तर करून पहा. जर यदा कदाचित बाबासाहेबांनी असा विचार केला असता आणि घरीच बसले असते बाबासाहेब, कोणी म्हणणार होतं का की का नाही करत काम? पण बाबासाहेबांमध्ये करुणा होती, बाबासाहेबांमध्ये दया होती, बाबासाहेबांमध्ये बुद्धाचा धम्म होता, त्यांच्या रोम रोम मध्ये, अंतरंगामध्ये बुद्धाचा धम्म होता, परोपकाराची भावना होती. तळागाळातल्या माणसांना वर काढायचा आहे. मला जे चटके भेटले, भोगावे लागले, ते माझ्या समाजातल्या लोकांना भोगावे लागू नये. माझ्या राजरत्नावर जी वेळ आली, माझ्या इंदूवरची जी वेळ आली, माझ्या रमेशावरती, गंगाधरावरती जी वेळ आली आहे, समाजातल्या कोणत्याच गंगाधरावर, राजरत्नावर, इंदूवरती वेळ येऊ नये, यासाठी मी झटलो पाहिजे, झिजलो पाहिजे, खपलो पाहिजे. हा भलेही माझा अपमान जरी झाला, मला शारीरिक मानसिक त्रास जरी झाला, तरी मी थांबणार नाही, असा चंग बाबासाहेबांनी बांधला. संकल्प केला, संविधान लिहिलं. संविधानात मग या देशातल्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना, ओबीसी असतील, मराठा असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, त्या काळातले महार असतील, शूद्र असतील, केली, माळी, चांभार, कोळी, एससी कॅटेगरीत बसणाऱ्या सगळ्या जातीचा विकास व्हावा, सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी बाबासाहेब झटले, जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं. आणि म्हणून बाबासाहेबांमुळे हे सगळं काही देशाचं नटलेलं वारं तुम्हाला वैभव पाहायला मिळते आहे. आणि म्हणून तुम्ही सिलेदार आहात, भिक्खू असो की तुम्ही असोत, आपण खरंच प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. अशा काम करणाऱ्यांचं कौतुकही केलं पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे. काम करणारे भिक्खू असो की उपासक गृहस्थ असो, त्या सगळ्यांना सहकार्य केलं पाहिजे. आपण स्वतः त्याच्यात उतरलो पाहिजे. खरं तर यांचं हे कीर्तीताई आहे, त्यांचं मीही कौतुक करेल. बंतीजींनी कौतुक केलं, त्यांच्यासाठी खरंच टाळ्या वाजवा. तुम्हाला वाटेल कौतुक केलं पाहिजे. कौतुक भगवंतानं महामंगल सूत्रात सांगितलं बघा, गारवोच निवातोच. माहिती तुम्ही महामंगल सूत्र ऐकलं का आपल्या चॅनलवरून? तुम्ही गारवोच, गौरव केला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले, ज्यांचं मन निरोगी आहे तेच कौतुक करू शकतात, गौरव करू शकतात. पण ज्यांचं मन रोगीस्त आहे, दुसऱ्याचं कौतुक केलं की त्याचं खाली मान घालते. त्यांनीच केलं का मदत? काय त्यांनीच दिलं का? म्हणते का मी काही केलंच नाही का? तुमचं मन रोगीस्त आहे. मग याचा अर्थ आता सगळ्यांचं करतो, तर तुम्ही पण आले का नाही त्याच्यामध्ये? आणि म्हणून बघा, हे तृतीयपंथी आहेत आपल्या ताई, कीर्तीताई, आणि त्या मी बघतोय त्यांच्याकडे मन लावून श्रद्धापूर्वक धम्मदेशना ऐकत आहेत बघा. त्यांच्यासारखे यांच्या समाजाचे लोक तिकडे लोक मागतात, परंतु त्यांच्या श्रद्धा. रात्री पण ते भेटायला आले बघा आम्हाला भिक्खू संघाला. अधिकारी पण आहे समाजामध्ये, पण त्यांच्या श्रद्धा आहे, त्यांच्या धार्मिकता आहे. त्यांनी मला सांगितलं, त्यांना मी जस्ट बॅकग्राऊंड विचारलं की कसं काय तुमचं, तर रात्री 2 शब्दामध्ये तर त्यांनी सांगितलं, भंतेजी की वडील नाही आहे, आई आहे, आईची सेवा करायची. भगवंताने सांगितलेलं आहे बघा, कोणत्याही तुम्ही क्षेत्रात असाल किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये असाल, तुम्हाला माता पित्याची सेवा झाली पाहिजे, तुमच्या धार्मिकता असली पाहिजे, तुमच्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. त्या प्रदीप भाऊने सांगितलं की जस्ट त्यांना पॉम्पलेट दिसलं, ते म्हणाले काय आहे, तर त्यांनी विचारलं काय आहे, तर प्रदीप भाऊने सांगितलं आपल्या खंडारेने की असा असा कार्यक्रम आहे, भिक्खू संघ येत आहे. तर ते ताईनं सांगितलं तर की आम्ही काय देऊ शकतो, तर ते म्हणाले बा तुम्हाला जी इच्छा होईल ते देऊ शकता. तर किती? 8,500 रुपये. 8,500 रुपयाचं दान दिलं बघा त्यांनी स्वतःहून. आणि असंही सांगितलं या कार्यक्रमासाठी की पुढे जेव्हा कधी कार्यक्रम होईल तर याहीपेक्षा जास्त मी माझ्या पद्धतीनं दान देईल, आणि तेही स्वइच्छेनं. आणि त्यामुळे त्यांचंही मी कौतुक करतो. आणि ज्यांनी 1 रुपयापासून हजारो रुपयांपर्यंत या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी, हा संघदानाचा कार्यक्रम, जाहीर धम्मदेशनेचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्या परिवाराच्या वतीने जे म्हणून काही दान पुण्य केलं आहे, त्या सगळ्या दायकांना मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण
सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त व्हावे अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून वेळेच्या अभावी मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.